पहलगाममध्ये टुरिस्ट गाईड्सना वाटलं असतं तर त्या 26 जणांचा जीव वाचवता आला असता. होय, एक नवीन सत्य वर्षभरानंतर समोर आले. पहलगाममधल्या 2 टुरिस्ट गाईड्सनी आधीच्या दहशतवाद्यांना पाहिलं होतं. ते त्यांना ओळखत होते. त्यांनी या दहशतवाद्यांना खायला प्यायला घातलं होतं. दहशतवाद्यांनी यांना पैसे सुद्धा दिले होते आणि बरीच माहिती सुद्धा त्यांच्याकडून गोळा केली. ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी सुद्धा या 2 टुरिस्ट गाईड्सनी त्यांना पाहिलं होतं, पण त्यांनी कुणालाही अलर्ट केलं नाही. आणि अखेर इंसान आया, उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि शायद उसने किया, उसने उसको गोली मार दी। मेरे पति का बच्चा लो। हम बचा देगा, कोई बात नहीं। बैठ के प्लीज भगवान। नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण जरा डिटेलमध्ये जाणून घेऊया. 22 एप्रिल 2025 पहलगाममध्ये नेहमीसारखी टुरिस्टची वर्दळ होती. इतक्यात काही बंदूकधारी माणसं तिथे आली. लोकांचा धर्म विचारायला लागली, खास करून पुरुषांना. आणि जो पुरुष हिंदू असेल त्याला त्याच्या फॅमिली समोरच गोळ्या घालण्यात आल्या. ते दहशतवादी होते. धर्म विचारून त्यांनी लोकांवर गोळीबार केला आणि नंतर पसार झाले. 26 लोकांचा यामध्ये जीव गेला. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तोयबा आणि द रेझिस्टन्स फ्रंट यांनी घेतली. या घटनेला आज वर्ष झालं, पण वर्षभरानंतरच एक नवीन सत्य बाहेर आलं. ते म्हणजे इथल्या बशीर आणि परवेज अहमद या 2 टुरिस्ट गाईड्सचा दहशतवादी हल्ला होणार हे माहिती होतं. पण त्यांनी टुरिस्टना अलर्ट का नाही केलं? पोलीस आर्मीला संपर्क का नाही केला? स्थानिकांना याची माहिती का दिली नाही? NIAच्या चार्जशीटमधून हे भयानक सत्य समोर आलं. त्यांच्या माहितीप्रमाणे ज्या दिवशी हल्ला झाला त्याच्या काही तासांपूर्वी बशीर आणि परवेज या 2 टुरिस्ट गाईड्सनी त्या 3 दहशतवाद्यांना बैसरन पार्क जवळ एका फेन्सवर बसलेलं पाहिलं होतं. हे तिघे होते बिलाल अफजल, हबीब नजीर आणि हनन जफर. या दोन्ही गाईड्सनी आणखी काही गोष्टी सुद्धा कबूल केल्या. त्यांनी म्हटलं की या दहशतवाद्यांनी आम्हाला अमरनाथ यात्रा आणि काश्मीरमधील इंडियन आर्मीच्या कॅम्पबद्दलही विचारपूस केली होती. 22ला हल्ला झाला आणि 21 तारखेला हे 3 दहशतवादी बशीर आणि परवेजला भेटले होते. आम्हाला सुरक्षित स्थळी घेऊन चला अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार बशीर आणि परवेज त्यांना एका ठिकाणी घेऊन गेले. ते लोक दहशतवाद्यांसोबत एका झाडाखाली थांबले. नंतर बशीर परवेजला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला. परवेजची पत्नी सुद्धा तिथे होती. बशीरने त्या दोघांना शांत राहायला सांगितलं आणि कुणाला याची खबर लागता कामा नये ते सुद्धा म्हणाला. बशीरने NIAला दिलेल्या माहितीनुसार ते जेव्हा त्यांच्या एका झोपडीत आले तेव्हा त्यांच्या हातात हत्यारं होती. ते उर्दू बोलत होते, पण लहेजा पंजाबीसारखा होता. बशीरला माहितीच होतं की ते दहशतवादी होते. यावेळी तिन्ही दहशतवाद्यांना बशीर आणि परवेजने पाणी दिलं. त्या दोघांनी तिन्ही दहशतवाद्यांची मदत केली. त्यांना शक्य तितकी माहिती पुरवली. संध्याकाळी चहा पाजला. नंतर रात्री जेवण सुद्धा त्यांनी बशीर आणि परवेजकडेच केलं. दहशतवादी 5 तास त्यांच्या त्या झोपड्यात थांबले होते. यानंतर ते निघत असताना त्यांना जेवण सुद्धा पॅक करून दिलं. त्या तिन्ही दहशतवाद्यांनी बशीर आणि परवेजला 3000 रुपये दिले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी बशीर आणि परवेज टुरिस्टना माहिती द्यायला गेले असता दोघांनी हल्ल्याच्या आधीच तिन्ही दहशतवाद्यांना बैसरन पार्कमध्ये पाहिलं होतं, पण त्यांनी याची माहिती कुणालाच दिली नाही. यानंतर ते बैसरन पार्कमधून खाली आले आणि काही वेळानंतर त्यांना वरती दहशतवादी हल्ला झालाय याची माहिती मिळाली. NIA समोरच बशीर आणि परवेजने ही सगळी माहिती उघड केली. म्हणजे हे कन्फर्म आहेच की त्या दहशतवाद्यांना लोकल सपोर्ट होता. फक्त 3000 रुपयांसाठी आणि द्वेषापोटी 26 निष्पाप लोक मारली गेली. बशीर आणि परवेज अहमद हे दोघे मूळचे पहलगाममधलेच, पण त्यांनी दहशतवाद्यांना मदत का केली? कुणीतरी म्हटलंय, दुश्मन सिर्फ बॉर्डर के उस पार नहीं होता. अशीच डिटेल माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.